शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या 7 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे। काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, उभाटा असे एकत्रित महाविकास आघाडी विरोधात ते राजश्री शाहू आघाडी भाजप उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, काही मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषदेच्या 7 जागांसाठी 24 उमेदवार तर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी 42 उमेदवार निवडणूक रिंगणात असून एकूण 66 उमेदवार आहेत। उदगाव, आलास, दत्तवाड, अब्दुल्लाट, यड्राव, नांदणी, दानोळी हे 7 जिल्हा परिषद गट असून पंचायत समितीचे एकूण 14 गण आहेत। तालुक्यात एकूण 2,40,102 मतदार असून यामध्ये महिला मतदारांची संख्या 1,20,827, पुरुष मतदार 1,19,273 आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून 1,162 निवडणूक कर्मचारी तसेच 232 शिपाई व 232 पोलीस कर्मचारी अशा एकूण 1,624 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने सांगितली। या दरम्यान आज दुपारी तहसील कार्यालयातून मतपेट्या मतदान केंद्रावर पोहोचल्या आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया होणार आहे। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।